नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीच्या व्यक्तिविशेष सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे अब्दुल रहमान अंतुले. अब्दुल रहमान अंतुले हे भारतीय राजकारणातील अत्यंत प्रभावी, वादग्रस्त पण तितकेच महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली. ते महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री होते. ही बाब केवळ सांकेतिक नव्हे तर त्या काळातील सामाजिक, राजकीय वास्तवात मोठे परिवर्तन सूचित करणारी होती. त्यांचा प्रवास हा सामान्य ग्रामीण पार्श्वभूमीतून राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वापर्यंत पोहोचवणारा होता. अनेक संघर्षांनी, आरोप प्रत्यारोपांनी, न्यायालयीन लढ्यांनी आणि सामाजिक बांधिलकीने व्यापलेला होता. हा प्रवास समजून घेताना केवळ पदे व तारखा नव्हे तर त्यांच्या विचारांची दिशा, लोकांसाठी केलेले कार्य, त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे राजकीय अर्थ आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने दिलेला न्याय या सर्व पैलूंवर सविस्तर नजर टाकणे आवश्यक ठरते. अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडजवळ असलेल्या आंबेड या गावात झाला. एका कोकणी मुस्लिम कुटुंबात ते जन्मले. त्यांचे वडील हाफिज अब्दुल गफूर आणि आई जोहराबी होते. ग्रामीण साध्या वातावरणात वाढलेल्या अंतुले यांच्यात लहानपणापासूनच सामाजिक जाणीव आणि नेतृत्व गुण दिसून येत होते. शिक्षणाच्या बाबतीत ते अत्यंत मेहनती होते. BA परीक्षा दिल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून त्यांनी लंडनच्या लिंकन्स इन येथे बॅरिस्टर होण्याचे शिक्षण घेतले. त्या काळात परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे ही फार मोठी गोष्ट मानली जात असे. या शिक्षणामुळेच त्यांना कायद्याचे सखोल ज्ञान तर मिळालेच, पण संसदीय लोकशाही, घटनात्मक मूल्ये आणि प्रशासनाची शिस्त यांचे भानही निर्माण झाले, जे पुढील राजकीय कारकिर्दीत ठळकपणे दिसून आले. त्यांचे सामाजिक कार्य लवकरच सुरू झाले. 1945 पासून ते सक्रिय समाज कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले. आंबेडगाव आणि परिसरातील लोकांच्या दैनंदिन अडचणी, दळणवळणाचा अभाव, रोजगाराच्या मर्यादा या सगळ्यांकडेच त्यांनी गांभीर्याने पाहिले. स्थानिक लोकांच्या श्रमदानातून सावित्री नदीच्या काठावर जेटी उभारणे, बँकॉट म्हणजेच खाडी, त्याचप्रमाणे परिसरात दळणवळण सुलभ करणे, तसेच आंबेड ते लोणरे गोरेगाव रस्ता राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी पुढाकार घेणे, ही कामे त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात. महत्त्वाचे म्हणजे या कामात ते स्वतः श्रमदान करत, गावकऱ्यांसोबत काम करत आणि हीच एक छोटी गोष्ट त्यांना जनतेशी भावनिकदृष्ट्या जोडणारी ठरली. त्यानंतर 1962 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1976 पर्यंत त्यांनी विधानसभेत कार्य केले. या काळात त्यांनी राज्य सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. कायद्याचे आणि न्यायव्यवस्थेचे राज्यमंत्री, बंदरे व मत्स्य व्यवसाय, तसेच पुढे कायदा व न्याय, बांधकाम, दळणवळण क्षेत्र आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. प्रशासकीय निर्णय क्षमता, कायद्यावरील पकड आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळेच ते लवकरच प्रभावी नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या याच कार्यकाळात अनेक प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक निर्णय झाले, जे त्या काळातील राज्यकारभारासाठी महत्त्वाचे व निर्णायक ठरले. यापुढे 1976 ते 1980 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.
त्यानंतर 1980मध्ये पुन्हा विधानसभेत निवडून येत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. जून 1980 ते जानेवारी 1982 हा काळ त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात गाजलेला. मात्र तो कालखंड वादग्रस्त ठरला. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सामाजिक कल्याणाच्या योजना, दुर्बल घटकांसाठी आर्थिक मदत, निराधारांसाठी मासिक सहाय्य, तसेच आमदार आणि पत्रकारांसाठी निवृत्ती वेतन व गृहनिर्माणाच्या सुविधा यासारख्या उपक्रमांना चालना दिली. संजय गांधी निराधार योजना ही त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. त्यांचा उद्देश गरीब निराधार लोकांना किमान आर्थिक आधार देणे हाच होता. परंतु याच कालावधीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. मुंबई उच्च न्यायालयाने 13 जानेवारी 1982 रोजी त्यांना खंडणीच्या आरोपाखाली दोषी ठरवले. आरोप असा होता की सरकारकडून सिमेंटचा कोटा मिळवून देण्याच्या बदल्यात मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या त्यांच्या नियंत्रणाखालील ट्रस्टसाठी देणग्या मागितल्या. या निर्णयानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. हा प्रसंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा धक्का होता. तथापि त्यांनी कायदेशीर लढा सुरू ठेवला आणि वर्षानुवर्षे चाललेल्या खटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले. हा निकाल त्यांच्या समर्थकांसाठी न्यायाचा विजयाचा मानला गेला. या निकालानंतर अंतुले यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांनी काहीही चुकीचे केले नव्हते. राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना बदनाम करण्यासाठी कट रचला होता. मला अडथळे आले पण मला संपवता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट म्हटले. हा आत्मविश्वास त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाग होता. राजकारणातील संघर्ष, आरोप, तुरुंगवासाची शक्यता या सगळ्यांमधूनही त्यांनी माघार घेतली नाही आणि आपला मार्ग काढला. 1985मध्ये ते पुन्हा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आणि 1989 पर्यंत आमदार राहिले. 1989मध्ये ते 9व्या लोकसभेत निवडून गेले आणि 1991मध्ये 10व्या लोकसभेत पुन्हा निवडून आले. केंद्र सरकारमध्ये त्यांनी जून 1995 ते मे 1996 या काळात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कार्य केले. त्याचप्रमाणे फेब्रुवारी ते मे 1996 या काळात जलसंपदा खात्याची अतिरिक्त जबाबदारीही सांभाळली. आरोग्य क्षेत्रातील धोरणे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण आणि ग्रामीण आरोग्य सेवांवर भर हे त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे मुद्दे मानले गेले. 1996मध्ये ते 11व्या लोकसभेत निवडून आले आणि 2004मध्ये 14व्या लोकसभेतही त्यांनी प्रवेश केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री होते. या भूमिकेत त्यांनी धार्मिक अल्पसंख्याकांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या. त्यांचा दृष्टिकोन हा केवळ धर्माधारित नव्हता तर समावेशक विकासाचा होता. सर्व समाज घटकांना समान संधी मिळाव्यात हा त्यांचा आग्रह होता. त्यानंतर 2009च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांच्या राजकीय प्रभावाची चर्चा कायमच राहिली. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज, महाजन रिपोर्ट्स, अनकवर्ड अपॉइंटमेंट ऑफ चीफ जस्टिस आणि डेमोक्रेसी, पार्लिमेंटरी ऑफ प्रेसिडेंटियल यासारख्या पुस्तकांमधून त्यांनी संसदीय परंपरा, लोकशाहीची रचना आणि न्यायव्यवस्थेवरील आपले विचार मांडले. एक अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ही ओळख श्रेष्ठ ठरते. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे पुन्हा वाद निर्माण झाला. ATS प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या टिप्पणीमुळे टीका झाली. नंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत संसदेत सांगितले की त्यांनी कोणास मारले याबद्दल नव्हे तर चुकीच्या दिशेने पाठवले याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेस पक्षानेही त्यावेळी त्यांच्या विधानांपासून अंतर ठेवले. हा प्रसंग त्यांच्या व्यक्तिमत्वातील निर्भीडपणा व त्याचबरोबर वादग्रस्तपणाही दर्शवतो. 2 डिसेंबर 2014 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दीर्घकालीन मूत्रपिंड विकारामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय विरोधकांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ गुन्हेगारी वकील JP मिश्रा, ज्यांनी कधी काळी त्यांच्या विरोधात खटले लढवले, त्यांनीही अंतुले यांचे कौतुक करत त्यांना उत्कृष्ट प्रशासक आणि खरोखर महान मानव असे संबोधले. त्यांनी सांगितले की गरिबांच्या कल्याणासाठी स्थापन केलेले ट्रस्टच त्यांच्या आयुष्यातील मोठ्या संकटाचे कारण ठरले, पण तरीही ते सदैव सौम्य, नम्र आणि द्वेषरहित राहिले. अब्दुल रहमान अंतुले यांचे जीवन हे भारतीय लोकशाहीतील गुंतागुंतीचे विरोधाभासी तर प्रेरणादायी उदाहरण आहे. सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश, सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणे, आरोपांमुळे पदच्युत होणे आणि अखेरीस न्यायालयातून निर्दोष ठरणे हा प्रवास
त्यांच्या चिकाटीचा, आत्मविश्वासाचा आणि लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासाचा साक्षीदार आहे. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना समर्थक आणि टीकाकारही दोघे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासात त्यांचे स्थान कायमच लक्षवेधी राहील. निर्भीड नेता, अभ्यासू प्रशासक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा लोकप्रतिनिधी म्हणून. श्रोतेहो, आज दिनांक 9 फेब्रुवारी आहे आणि आज अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण अब्दुल रहमान अंतुले यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व याचबरोबर तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, रेडिओ पब्लिक, अँकर FM आणि गुगल पॉडकास्ट यावर आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता. मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली